ही वनस्पती आणली मी आज, ही तू वनस्पती कोणी कोणी बघितली मला नक्की मेसेजमध्ये सांगा। हे बघा असे छान सुंदर सुंदर गोबरू गोबरू पानं आहेत तिचे। याचे ना असे पानं तोडून त्याचा हार करून नागपंचमीला घालायचं माझ्या आजीने सांगितलं होतं, तिला तिच्या आजीने सांगितलेलं होतं। तेव्हा याचं महत्व नव्हतं वाटत। आज जेव्हा आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की या छोट्या छोट्या गोष्टी सणावारांमध्ये गुंफून यांनी किती अमूल्य संशोधन अगदी सामान्य माणसांपर्यंत पण सहज नेलं। कसं काय तर ही अपामार्ग वनस्पती कडू तिखट रसाची असते। हिचं पानं, हिचं खोड, हिचं मूळ आपण सगळं काही खाऊ शकतो। याचा जेवणाआधी घेतलं तर पित्त कमी करतं, जेवणानंतर घेतलं तर मूळव्याधी सारख्या त्रासाला उपयोगी आहे। ही लिव्हरसाठी, याशिवाय पित्ताशयातले खडे असतील किंवा किडनी स्टोन असेल तो गोखरू वगैरे वनस्पतींसोबत खडे विरघळायला देखील खूप उपयोगी आहे। या वनस्पतीचा काढा बऱ्याच वेळा किडनी स्टोनच्या पेशंटला दिला जातो। एवढ्यावरच हिचा उपयोग नाहीये बरं, हिचं वैशिष्ट्य काय माहितीये मला, याचं आणि नागपंचमीला पानं वाहण्याचा काय संबंध याचं उत्सुकता होती। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की विंचू चावला, साप चावला, कुत्रा चावला तो पूर्वीच्या काळी ह्या वनस्पतीचा भला मोठा पाला कुटून त्या ठिकाणी लेप केला जायचा, तो वाळला की पुन्हा नवीन लेप लावला जायचा। ही वनस्पती विषग्न आहे, कंडुग्न आहे, म्हणजे त्या प्राण्यांचं विष शोषून घेणारी आहे। पावसाळ्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे विषारी जीवजंतू निर्माण होतात आणि ही वनस्पती पावसाळ्यातच सापडते। नागाच्या, सापाच्या विषयावर हिचा रामबाण फायदा असतो। ही गोष्ट सर्वसामान्यांनाही लक्षात राहावी, हिचा सहज वापर केला जावा म्हणून कदाचित हिचा हार बनवल्याची पद्धत असावी। याचप्रमाणे तशीच आग कमी करण्यासाठी दुर्वा पण वापरतात, परंतु विषग्न कामासाठी मात्र हीच उपयोगी आहे। डोके दुखणीसाठी या वनस्पतीचा रस, विशेष करून हिच्या बीजांचा रस रामबाण औषध म्हणून वापरलं जातं। आयुर्वेदामध्ये अणुतेल म्हणून नाकामध्ये टाकण्यासाठीचं तेल आहे, ज्याच्याने डोकेदुखीवर फार फायदा होतो। त्याच्यामध्ये वापरली जाणारी ही अतिशय प्रमुख वनस्पती आहे। म्हणजे एका प्रकारे वनस्पती ही सर्वसामान्यांना सहज मिळण्याची, लक्षात राहण्याची जी पद्धत आहे ती किती सुंदर आहे बघा। याच्यावरच एवढा हिचा फायदा थांबतो का तर नाही। या वनस्पतीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी तर ही सापांच्या विषयावर वापरायची, मग आता आपण कसं वापरू शकतो तर अनेक जण आजही कापूर, कडुनिंबाचे पानं त्याचा धूर करतात, जेणेकरून घरातले विषग्न काही कीटक असतील, जंतू असतील ते निघून जावे। आपण ही वनस्पती देखील हिचा पाला जाळण्यासाठी वापरू शकतो। आणि जर तुम्ही ही वनस्पती वापरत असाल तर मला नक्की मेसेज करा।